आज मी तुम्हाला ब्रोकोली आलमंड सूप बनवून दाखवणार आहे। ब्रोकोली हे कोलेस्ट्रॉल लेवल लोअर करण्याच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे आणि बदाम तर हेल्थसाठी व्हिटॅमिन ई त्याच्यामध्ये भरपूर असते। आता ह्यासाठी घेतलेलं साहित्य असं आहे, हे साधारण 300 ते 350 ग्रॅम एक ब्रोकोली आहे। ही ब्रोकोली मी नंतर पीसेस करून घेऊन त्याला ग्राइंड करायची। त्याच्यानंतर इथे बदाम आहेत एक 10 ते 12, हे पण आपण ब्रोकोली बरोबर ग्राइंड करून घेणार आहोत। चॉप्ड बदाम आहेत गार्निशिंगसाठी साधारण एक 4 ते 5। इथे थोडासा लसूण आहे, हा बारीक पीस करून ठेवलेला आहे। नंतर मिरे पावडर, साखर, सॉल्ट आणि हे 1 पाऊंड कप दूध आहे आणि थोडंसं होममेड क्रीम आहे, हे नंतर आपल्याला सूपवरती टाकण्यासाठी। सर्वात प्रथम आपण आता इथे पॅन मी गरम करायला ठेवला आहे। या पॅनमध्ये किंचितसं एक हाफ टीस्पून आपण तूप ॲड करून घेऊ। हे तूप आता आपण फक्त थोडेसे याच्यामध्ये बारीक चिरलेले जे लसूण आहे ते परतून घेऊ कच्चेपणा जाण्यासाठी। लसूण लाल नाही करायचा, किंचितसा असा परतून घेऊया। थंडीमध्ये वेगवेगळे सूप तुम्ही बनवत असताल। टोमॅटो सूप मी अगोदर एक दाखवलंच होतं, आता हे ब्रोकोली सूप। आता साधारण एक 3-4 सेकंड्स हे परतून झालेलं आहे। याच्यामध्ये आपण आता ही पीसेस केलेली हे ब्रोकोली पीसेस केलेली याच्यामध्ये ॲड करून घेऊया। सर्वात प्रथम हे ब्रोकोलीचा जो दांडा होता, देठ म्हणतो आपण त्याला, तर तो मी परतून घेऊ कच्चेपणा जाण्यासाठी। तर मीडियम लो गॅसवरती आहे, तर हे आपण एक 2 मिनिटं परतून घेऊया। तर जशी पेस्ट तुम्हाला साधारण एक टेस्टी होईल एवढंसं पाणी टाका, खूप सारा लिक्विड करू नका। कॉर्नफ्लावर सुद्धा टाकू शकता, जास्त बदाम नसतील तर, गार्निशिंगसाठी तर पाहिजेत, पण थिकनेससाठी आता इथे कॉर्नफ्लावरचं काम बदाम करणार आहेत। आता इथं मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे, याच्यामध्ये आपण ही पेस्ट ॲड करून घेऊया। ही आता आपण जे ब्रोकोली आणि आलमंडची पेस्ट केली आहे बदामाची, ती आता बॉईल, तर थोडासा गॅस हाय ठेवलेला आहे, म्हणजे आपल्याला थोडा वेळ शिजवून घ्यायचं आहे। साधारण 3-1 मिनिटात हे सूप रेडी होईल आपलं। नंतर आपण याला जसा थिकनेस हवा त्याप्रमाणे पाणी ॲड करू, पण थोडंसं याला आता मी परतून घेते। आणि हे सगळं लाईव्ह आहे, एक मी कुठेही रेकॉर्डिंग वगैरे केलेलं नाही, एक लाईव्ह डायरेक्टली तुम्हाला दाखवते, म्हणजे हे किती इझी आहे आणि